श्री स्वामी समर्थ कळस केंद्र पुणे विश्रांतवाडी आणि आमच्या सेवेकरी आमच्या 10-12 सेवेकरी पुण्यात नित्य सहकारसाठी सकाळच्या अमावस्या आणि पौर्णिमेच्या सेवेसाठी सतत आकाशीनगर केंद्र कराड इथं उपस्थित असतो. पहिल्यांदा आम्ही गुरुचरित्र पारायण केलं पौर्णिमेचं. त्यावेळेला आमच्या काही सहकारी आहेत त्यांना प्रचंड अनुभूती आल्या. त्याच्यानंतर त्यांनी संकल्प सोडला की आम्ही 5 अमावस्या सतत आकाशीनगर केंद्रामध्ये इथं येऊन करत जाऊ. फक्त आम्हाला महाराजांची आज्ञा मिळाली, पण त्याच्यासोबत इथं जे केंद्रप्रमुख दादा राजेश पवार म्हणून आहेत त्या दादांचे आम्हाला मार्गदर्शन आणि वेळोवेळी त्यांचं सगळं मार्गदर्शन लाभलं. त्यांनी आम्हाला ज्या काही सेवा दिल्या त्यातून आम्ही आता आज आमची 4थी अमावस्याची सेवा आहे. आणि एक ताईंना माझ्या जवळच आहेत संगीता खोलके, मी सुवर्ण काटे, त्यांना एवढी प्रचंड अनुभूती आली. त्यांच्या मिस्टरांचा एक मोठा अपघात झाला होता. त्या अपघातातून महाराजांनी त्यांना अलगद बाहेर काढले आणि असं त्यांना काही झालंच नाही. आज ते आहेत, पण महाराज इथपर्यंत त्यांना यायची बुद्धी देत नाहीये. तर महाराजांच्या चरणी ही आमची प्रार्थना असेल की आम्ही तर येतच आहोत, पण आमच्या सोबत आमचा जो पार्टनर आहे किंवा एक म्हणतो परिवारातला मुख्य भूमिका गाजवतो पण आमच्या सोबत असावं, म्हणजे अजून आम्हाला सेवेमध्ये यायला किंवा कार्य करायला अजून प्रेरणा मिळते. माझ्या जाऊबाई आहेत या, आणि आज ह्या पण मोठ्या जाऊबाई आहेत, त्यांना इथं सेवे करायची संधी मिळाली. आणि हे पुण्याचे आमचे सहकारी सगळे आहेत, आम्ही सतत येतो. अशीच आम्हाला इथून आणि ह्यांच्या परिवार आकाशीनगरच्या केंद्रातून आम्हाला एवढी प्रचंड ऊर्जा मिळते. कार्यकारी सेवेकरी पण खूप सहकार्य करतात. कधी आम्ही आलो, काही प्रश्न असतील आम्हाला हसतमुखाने आणि एवढं कोऑपरेटिव्ह करतात ना, इथं आल्यासारखं आम्हाला वाटतं की आम्ही माहेरातच आलो. हे माझं ऍक्च्युली माहेरच आहे, कारण हे माझं माहेरच आहे. आणि माहेरात आल्यानंतर आपल्या आई वडिलांची जी मायेची ऊब असते ती जाणवते. आणि खूप सुंदर आम्हाला इथं येऊन छान वाटतं. सतत आम्हाला महाराजांनी इथं सेवेसाठी बोलवावं आणि सगळ्यांना बोलवावं. श्री स्वामी समर्थ.